असतो प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक नवे खूप सगळीकडे त्यांचे संतसंग आहेत. मनाचा व्यायाम दिवसातून 10 मिनिटं भक्ती करा म्हणून आम्हाला शिकवतात आमचे गुरु माऊली. आणि दिवसातून खरंच मनाला जर व्यायाम दिला, मन हे चंचल आहे, चंचल घोड्यासारखं मन आहे, आता इथं तर उद्या कुठं. पण आमच्या जीवनात गुरु माऊली आले आणि आम्हाला जगावं कसं, काय करावं, काय करू नये, काय केल्याने काय होते, जीवन कसं जगावं हे आमच्या गुरु माऊलीनं सांगितलं. आणि लाखो करोडो आमच्या गुरु माऊलीचे शिष्य आहेत. आणि सगळ्याचं जीवन असं कसं झालं माहीत आहे की आम्ही गुरु सानिध्यात आल्यामुळं आमचं जीवन सफल झालं. आम्हाला समजू लागलं की काय करावं, काय करू नये, काय केल्यानं काय होते हे आम्हाला आमच्या कोणं सांगितलं तर आमच्या गुरु माऊलीनं सांगितलं. मग प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु असले पाहिजे हो, प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु असले पाहिजे. आमचे गुरु माऊली खूप आमची काळजी घेतात. आम्हाला आध्यात्मिक शाळा शिकवतात हो. सकाळी 5 ते 7 पर्यंत आमची आध्यात्मिक शाळा असते. सकाळपासून आम्हाला शिकवण आहे. सकाळी 5 ते 6 पर्यंत. आज आमचे माऊली रोज सकाळी आध्यात्मिक शाळेमध्ये आम्हाला मार्गदर्शन करतात, वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करतात. की आई जशी लेकराला बोटाला धरून शिकवते की नाही, तसे आमचे गुरु शिकवतात हो. अजून काय पाहिजे सांगा ना. मग गुरु आवश्यक आहे की नाही. आपल्या जीवनात चढ उतार येतात, आपल्या जीवनात सुखदुःख येतात, आपल्या जीवनात आपणच चुकतो, आपण घेऊ नको ते निर्णय घेतो, करू नको त्या गोष्टी करतो. पण आपली गुरु माऊली काय करते माहीत आहे, आपल्याला लगेच सावध करते. लगेच आमचे माऊली आम्हाला सावध करतात. बाळा असं केलं पाहिजे, बाळा तसं केलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येकानं गुरु करणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येकाला गुरु असावाच लागतो. आणि गुरु असणं खरंच गरजेचं आहे. ज्यांच्या जीवनात गुरु आहे त्यांना कधी काळाची भ्यायची गरजच नाही. आणि गुरु असणं आणि नसणं, ज्या वेळेस आमच्या आयुष्यात गुरु नव्हते त्यावेळेसचं आयुष्य आणि आज आमच्या आयुष्यात गुरु आहेत, तर आजचं आयुष्य आज आम्हाला कधीच घाबरल्यासारखं होत नाही. कधीच आम्हाला 1 सेकंद मार्ग जरी सापडला नाही, आम्ही आमच्या व्यवहारात, संसारात, आमच्या जीवनात कधी जरी अडखळलो तर आमची माऊली आम्हाला सरळ मार्ग दाखवते. आणि सरळ मार्ग दाखवल्यानंतर आम्ही त्या मार्गाप्रमाणे चालतो. आणि आम्हाला खरंच आमच्या गुरु माऊलीची आम्ही पूजा पण करतो. गुरुपौर्णिमेला आम्ही नाणीजला जातो. धो पाऊस असते आणि सगळे लेकरं शिष्य त्या पावसामध्ये आम्ही गुरुदेवांची पूजा करतो. जे काही तब्येतीने असतील, काही अडीअडचणी असतील, ते ऑनलाईन पूजा पण करतात, घरी ऑनलाईन. आणि आमचे माऊली सगळ्यांना समस्या निवारण करतात, समस्याचं निवारण करतात. तसे प्रत्येकानं गुरु शिष्याचं नातं आई आणि मुलापेक्षा वेगळं नाही हो. आई जशी लेकराला, जशी कोंबडी पिल्ल्याला पंखाखाली घेऊन बसते की नाही, तशीच गुरु माऊली आपल्या शिष्याला पंखाखाली घेऊन बसते हो. त्या शिष्याला ऊन वारा पाऊस काहीच लागू देत नाही, काहीच. त्या शिष्याला सतत ती जोपासत असते, सतत ती त्या पिल्ल्याला चुकीच्या मार्गावरून रोखत असते. आपली तीच कोण आहे माहीत आहे, आपली गुरु माऊली आहे. प्रत्येकानं गुरु करणं गरजेचं आहे आयुष्यामध्ये. गुरु जर नसल तर जीवन व्यर्थ आहे, व्यर्थ. त्यामुळं प्रत्येकानं गुरु करायचं आहे, प्रत्येकानं. आणि आध्यात्मिक गुरु असणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपण शिकता, त्या प्रत्येक गोष्ट जी शिकता, तर ती प्रत्येक गोष्ट जो शिकवतो आपल्या आयुष्यामध्ये, तो आपला गुरुच आहे, तो आपला गुरुच आहे. पण आपण गुरु करायला विसरायचं नाही. गुरु ज्यावेळेस करून
शिष्याचं आणि गुरुचं नातं ज्यावेळेस तुम्ही गुरु कराल, ज्यावेळेस तुमच्या जीवनात गुरु येतील आणि ते गुरुचं जे माय लेकराचं जे नातं आहे ना, ते ज्यावेळेस तुम्ही अनुभवसाल तेव्हाच तुम्हाला कळेल की खरंच गुरु शिष्याचं नातं काय. जगात सगळ्यात प्रेम जर कोणावर करायचं असेल तर ते आपल्या गुरुवर करा. सगळ्यात जीव ओवाळून जर टाकायचं असेल कोणावर तर ते आपल्या गुरुवर टाकावा. आणि गुरुचं पण तेवढंच प्रेम असते हो. जशी छोट्या बाळाला आई जोपासते तसेच गुरु आपल्या शिष्याला जोपासतात, त्याच पद्धतीनं जीव लावतात. म्हणून काय करायचं आहे माहीत आहे, गुरु शिष्याचं नातं हे पवित्र नातं आहे. गुरु शिष्याचं नातं हे एका आई लेकराचं नातं आहे. त्यामुळं ह्या व्हिडिओमध्ये माझ्या गुरुला स्मरण करते आणि एवढंच बोलते की सगळ्यांनी गुरु केला पाहिजे. गुरु असणं सगळ्यालाच गरजेचं आहे आणि गुरु करूनच आपण आपल्या जीवनाचा खरंच चालवायचा आहे. तर ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त एवढे बोलून मी थांबते. श्री गुरुदेव.